सकाळी गावातलं चैतन्य हळूहळू फुलू लागलं होतं. हातात हांडे कळश्या घेऊन गावातल्या बायका पायवाटेनं विहिरीकडे पाण्यासाठी निघाल्या होत्या, तर काही गावकरी गोठ्यातनं जनावरं सोडून चरण्यासाठी नेत होते. मध्येच एका कळपातलं लहान वासरू आईच्या स्तनाला हलक्या ढुशा मारत वाटेनं चालतच दूध पित होतं. बैल गळ्यातल्या घंटा वाजवत शांतपणे माना हलवत पुढे चालले होते. या सकाळच्या निसर्ग संगीतानं मंगेश हळूहळू जागा झाला. त्यांनी अर्धवट झोपेतच कुरकुर करत दोन्ही पाय शेवंताच्या अंगावर मारले. तो दूध पाजण्यासाठी हट्ट करत होता. शेवंता त्याला कुशीत घेत हळूवार दूध पाजू लागली. त्या क्षणी तिने मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे बघितलं तर देवीचे पुजारी बाबा मंदिरात येताना तिला दिसले. ती पटकन सावध झाली. पदर नीट सावरत तिने पुजारी बाबांना नमस्कार केला. त्यांनी हसत विचारलं, पोरी, रात्रभर झोप लागली का? शेवंता मंद स्वरात म्हणाली, नाही ना बाबा, अहो रातभर कुत्रे आणि कोले भुकत होते, त्यामुळं झोपच लागत नव्हती. शेवटी पाठ थोडा डोळा लागला, पण मंगेश मात्र मंदिराच्या गारव्याने शांत झोपला बरं. पुजारी बाबांनी देवीची पूजा उरकली आणि प्रेमळ स्वरात म्हणाले, पोरी, मी तुझ्यासाठी माझ्या घरून चहा कोणाबरोबर तरी पाठवून देतो, काळजी करू नको. हे ऐकलं आणि शेवंता मनोमन आनंदली. किती हा अनोळखी माणसांचा विश्वास आणि प्रेम. हे सगळं म्हातारी आजी म्हणते तसं नवला देवीच्या कृपेनंच घडतंय असं तिच्या मनास आलं. काही वेळानं 7-8 वर्षांची एक छोटीशी चिमुरडी मंदिरात आली. गोरीपान, गोड हास्यानं उजळलेला तिचा चेहरा हे बघताच शेवंताच्या मनात एक प्रकारचं ममत्व दाटलं. ती चहाचा कप हाती धरत गोड स्वरात म्हणाली, काकी, बाबांनी मला तुम्हाला चहा द्यायला पाठवलं आहे. शेवंता तिच्याकडे हसून बघत म्हणाली, बाई, तुझं नाव काय ग? कोमल. त्या एका क्षणी शेवंताच्या मनात काल परवा घडलेले सगळे प्रसंग पुन्हा उलगडले. या अनोळखी गावी तिला मिळणारं प्रेम, आधार, माणसांची माया हे सगळंच तिला देवीच्या आशीर्वादासारखं भासायला लागलं. कोमल वय, छान नाव आहे की तुझं. शेवंता कौतुकानं म्हणाली. कोमल लाजून हसली. अगं कोमल, तू शाळेत जाते का गं? हो काकी, मी शाळेत जाते. 2 वाड्या सोडून आमची एक लहानशी शाळा आहे. माझे बाबा रोज मला घेऊन जातात, संध्याकाळी आणायला येतात. मी 3रीच्या वर्गात आहे. रोज अभ्यास करते मी. कोमल लाडाने मान हलवत म्हणाली. शेवंता गालातल्या गालात हसली. वा ग माझी स्वाना. कोमलच्या बोबड्या बोलांनी तिचं मन भारावून गेलं. ती गोड बोलत होती, निरागस हसत होती. तिच्या त्या बोलण्यात एक गोडवा होता, जणू त्या शब्दात स्वतःचं बालपण पुन्हा अनुभवण्याची संधीच मिळत होती. चहाचा कप हातात धरून शेवंता त्या निरागसतेत रमून गेली. गरम चहाचा सुगंध, त्याचा उबदार पहिला घेओट या सगळ्यानं तिला माहेरी आईनं दिलेल्या चहाची आठवण करून दिली. आईच्या लाडानं बनवलेला तो चहा, फडफडणाऱ्या चुलीवर शिजवलेला, त्यात घातलेलं सुगंधी आलं आणि तिच्या हातचा तो खास चविष्ट गोडवा. लहानपणी आईने दिलेल्या प्रत्येक चहाचा घोट तिच्या मनाच्या कोपऱ्यात अजूनही जिवंत होता. तिला आठवलं ती आणि तिची भावंड, चहाच्या घोटांवरनं होणारी धमाल, मग लुटूपुटीची भांडणं आणि हसत खेळत घालवलेले ते निखळ आनंदाचे दिवस. कोमलचे बोबडे बोल ऐकताना जणू ती त्या आठवणींमध्ये हरवून गेली होती. त्याचसोबत नव्या आयुष्याची स्वप्नही डोळ्यांसमोर उमटायला लागली होती. मनोजसोबत गप्पा मारत स्वयंपाकघरात प्रेमानं गुपचूप घेतलेले चहाचे घोट, सुखाचे ते क्षण आणि त्यानंतर आयुष्यात आलेली वादळं. सासरी गेल्यावर पहिले काही दिवस सुखद होते, पण पुढे संकटांनी जगणंच बदलून टाकलं. त्या चहाच्या घोटाने भूतकाळातली दुःखही डोकावली. सासरी मिळालेला तिरस्कार, वेदना आणि शेवटी घराबाहेर पडण्याचा तीव्र धक्का. तरीही त्या उबदार चहात तिला संघर्षातून उभं राहायची प्रेरणा सापडली. शेवंता डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेत म्हणाली, बास, जे झालं ते झालं. आता मागे वळून पाहायचं नाही. नव्या पहाटेसोबत नव्या स्वप्नांची सुरुवात करायची. त्या क्षणी तिने भूतकाळातल्या दुःखांना मागे टाकलं. नव्या आशेनं भविष्याकडे पाहण्याचा निर्धार केला.
शेवंतासाठी तो चहा केवळ एक गरम पेय नव्हतं, तो तिच्या आयुष्याच्या गोड तिखट आठवणींचा मूक संवेदनशील साक्षीदार होता. त्या सुगंधी वाफेच्या दरवळात तिला भूतकाळाच्या सुखद आणि वेदनादायी क्षणांची नाजूर किनार जाणवत होती. त्या प्रत्येक घोटासोबत तिच्या आयुष्याच्या काही गोड कटू मनाला चटका लावणारी धड्यांची पुनर्भेट होत होती. चहाचा पहिला घोट घेताच तिला माहेरच्या चुलीवर उकळणाऱ्या चहाची आठवण झाली. आईच्या हातचा तो उबदार चहा, जो लहानपणी प्रत्येक थकलेल्या क्षणी नवा उत्साह देत असे. आईच्या प्रेमळ हातांनी बनवलेला चहा म्हणजे फक्त पेय नव्हे, तर एक हक्काचं उबदार समाधान होतं. पण आज तोच चहा वेगळ्या परिस्थितीत तिच्या हातात होता. आईच्या प्रेमाची ऊब आता आठवणीत उरली होती. तिच्यासमोर जीवनाची कटू वास्तवता उभी होती. त्या क्षणी चहाच्या साध्या कपानं जणू तिला नवीन उभारी दिली. आता थांबायचं नाही हे तिने स्वतःलाच बजावलं. भूतकाळातल्या दुःखद आठवणींनी तिला खूप छळलं होतं. त्या सगळ्या आता मागे सोडायच्या होत्या. तिने ठरवलं, आयुष्य फक्त वेदनांची गोष्ट राहणार नाही, तर नव्या स्वप्नांनी आणि आशेनी सजलेलं एक सुंदर सत्य बनेल. चहाच्या त्या साध्या घोट्याबरोबर तिच्या मनातल्या असंख्य प्रश्नांना उत्तरही मिळत होती. तिला जाणवलं, दुःख हे जीवनाचं अपरिहार्य सत्य आहे, पण आशा आणि जिद्द यांचं पाऊल त्याहून जास्त मजबूत असतं. तिच्या डोळ्यात आशेचा नवा प्रकाश झळकत होता. त्या वाफळत्या चहासोबत तिच्या मनातली निराशाच विरघळत गेली. तिने स्वतःला सांगितलं, जीवनाचा प्रवास अजून मोठा आहे, तो नव्या उमेदीनं, नव्या निर्धारानं पूर्ण करायचा आहे. मंगेशसाठी, स्वतःसाठी तिने आता एका नव्या सुरुवातीचा निर्णय घेतला, जिथं तिच्या आयुष्याच्या गोष्टीमध्ये दुःखाला फक्त भूतकाळाच्या आठवणीप्रमाणे जागा असेल. बाहेर दिवस डोईवर आला होता. साधारण सकाळचे 10 वाजलेले असावे. जीवनाचं नवीन पर्व सुरू झालं होतं. शेवंता चहाचा कप हातात घेऊन मूकपणे विचार करत बसली होती. असं किती दिवस भाकरीच्या तुकड्यासाठी या मंदिराच्या ओसरीत बसून राहायचं? कधी ना कधीतरी काहीतरी करायला लागेल. तिच्या मनात विचारांचं प्रचंड काहूर उठलं होतं. गावात कुठेतरी एखादं छोटं मोठं काम मिळालं तर निदान 4 पैसे मिळतील. मंगेशच्या पोटात तरी अन्नाचा घास जाईल. या निरागस लेकरासाठी तरी मला उठावंच लागेल. क्षणभर ती पुजारी बाबांचा विचार करत थांबली. किती दिवस ते मदत करतील? का त्यांनी सगळं सांभाळायचं? ते देवाचे सेवक आहेत, पण माझ्या लेकराचा भार त्यांच्यावर टाकणं हे अन्यायाचं होईल. त्यांच्या आशेवर किती दिवस जगणार? आशेनं पोट भरत नाही, त्यासाठी हातपाय हलवायलाच लागतात. ती हळूच उठून उभी राहिली. चहा संपला होता. मनात मात्र नवा निश्चय उमलायला लागला होता. माझं दुःख, माझा संघर्ष यावर उपाय शोधणं हे माझंच काम आहे. मंगेशसाठी आणि स्वतःसाठी नव्या पहाटेची सुरुवात आता मलाच करायची आहे. देवीच्या चरणी नतमस्तक होऊन मनातला सगळा भार ओतून देत शेवंता मंदिराच्या ओसरीवरून बाहेर पडली. पावलात थकवा होता, पण डोळ्यात जिद्दीचा निखारा पेटला होता. मंगेश तिच्या कडेवर शांत बसला होता. त्याच्या छोट्या श्वासांचा मंद स्पर्शही तिच्या धडधडत्या हृदयाला धीर देत होता. मंदिराच्या मागच्या पायऱ्या ओलांडताच तिच्या मनात विचार उसळून आला, पुजारी बाबांकडे जाऊ का? तिला आठवलं, कितीदा तिथे गेल्यावर सगळ्यांच्या नजरा तिला छेदून गेल्या होत्या. कोणाच्या ओठांवरची कडवट कुजबूज, कोणाच्या चेहऱ्यावरचं दटावणं, हे सगळं ती परत सहन करू शकत नव्हती. देवाच्या नावानं मदत मागणं एक वेळ ठीक आहे, पण माणसांकडनं दयेची भीक मागणं? नाही, माझा मंगेश त्या नजरेला पात्र नाही. तिला ठाऊक होतं, पुजारी बापाच्या घरी गेलं तर त्यांच्या बायका सुना चौकात हळहळ करत म्हणतील की पुन्हा आलीच ही. काहीच नाही का जगात हिच्या हाताला? भाकरीसाठी मंदिराचा उंबरठा झिजवते ही. त्या शब्दांचा चटका तिच्या आत्म्याला भाजून काढायचा, म्हणूनच शेवंतानं पाय वळवले. मंदिराच्या उंच कड्यावरून खाली उतरून ती वाड्याच्या दिशेनं चालायला लागली. पाय ओढत चालताना तिच्या मनात फक्त एकच ठाम विचार होता की आज माझ्या लेकरासाठी कुठल्याही दारावर हाक मारीन, पण माझ्या सन्मानाची राख उडू देणार नाही. रस्त्याच्या दुतर्फा
पिंपळ उंबऱ्याच्या सावल्यांमध्ये एक विचित्र शांतता पसरली होती. वारा सुटला की कोरड्या पानांचा आवाज कानाशी कुजबुजत होता, जणू तिच्या आतल्या भीतीचा प्रतिध्वनी. तरीही तिचा निर्धार ढळला नाही. गावात पोहोचून तिने नजर टाकली. एखाद्या अशा घराचं दार शोधायचं होतं जिथे भाकरीच्या तुकड्याबरोबर अवमानाचे शब्द मिळणार नाहीत. मग तिच्या नजरेला एक घर पडलं. जुनं मातीच्या भिंतींचं, पण दाराशी तुळशीच्या रोपाची हिरवी ताजगी होती. तिने खोल श्वास घेतला आणि आवाज लावला, ताई, ओ ताई, कुणी हाय का हो घरात? आवाज थरथरत होता, पण त्या थरथरीतही लोखंडासारखी धार होती. जणू सांगत होती की मी मागतीये माझ्या लेकरासाठी, पण माझा मान कुणीही तोडू शकत नाही. मायबाप, थोडं काहीतरी पोराला द्या खायला. 2 दिवस झाले त्याच्या पोटात अन्नाचा कण नाही. काहीही चालेल, शिळं पाकं, भाकरीचा तुकडा, काहीही द्या, पण मला आणि माझ्या बाळाला आता पोटभर खायला द्या. त्या बदल्यात तुम्ही सांगाल ते काम करायला मी तयार आहे. शेवंता हतबल झाली होती, पण याचक नव्हती ती. तिच्या शब्दात गर्व नव्हता, पण एका आईचा कळवळा स्पष्टपणे जाणवत होता. तिच्या मिठीत असलेला मंगेश कणत होता. त्या कोरड्या रडण्यानं तिचं काळीच चिरलं जात होतं. पण तिच्या या अर्जवानंही गावकऱ्यांच्या मनात माया दाटली नाही. 10-12 घरं फिरली, पण कुठल्याही उंबऱ्यानं तिला आधार दिला नाही. कुणी भाकरीचा तुकडा तिच्या हातावर ठेवला नाही. उलट काही जणांनी दार बंद केलं, काहींनी नजरेतली करुणा उर्राशी दाबली, तर काहींनी तिला जणू अस्तित्वहीनच समजलं. निराशेने तिचे पाय थरथरायला लागले. भुकेच्या आगीत आधीच व्याकुळ झालेली शेवंता गावाच्या वेशीपाशी असलेल्या एका आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसली. सुन्न नजरेनं समोरच्या रस्त्याकडे बघत ती विचार करत होती की काय चुकलंय माझं? का नाही मिळाली मला कोणाची दया? एक आई असण्याचा काय एवढा मोठा गुण आहे का? तिने मंगेशला उराशी घट्ट धरलं, त्याला दूध पाजायचा प्रयत्न केला, पण तिचं स्वतःचंच शरीर उपाशी असल्यामुळे छातीतलं दूधही सुकलेलं होतं. मंगेश रडत होता. ती हताश होती. त्याचं कोरडं वेदनांनी भरलेलं रडणं तिच्या काळजाला चिरत होतं. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले. हे अश्रू दुःखाचे नव्हते फक्त, ते तिच्या मनात उसळणाऱ्या असहाय्यतेचे आणि तडफडाटाचे होते. त्या आंब्याच्या झाडाखाली बसून शेवंताने निश्चय केला की मी असं हतबल राहू शकत नाही. मंगेशसाठी, स्वतःसाठी आता मला उभं राहायलाच हवं. त्या भुकेच्या वेदनेतून तिच्या मनातला एक नवीन संघर्ष जन्म घेत होता. शेवंताच्या डोळ्यासमोर आयुष्याचा पट झरझर उलटत होता. भूक आणि थकव्याच्या छायेत तिचं मन वेदनांनी गलबलून गेलं होतं. सासरच्या लोकांनी केलेला अन्याय, तिरस्काराची जळजळीत वागणूक आणि नवऱ्यानं अखेर निर्दयपणे घराबाहेर काढणं, या सगळ्या जखमा तिच्या मनात पुन्हा एकदा ताज्या झाल्या. तिला अजूनही स्पष्ट आठवत होतं, सासरच्या घरात तिला कधीच आपलं मानलं गेलं नाही. तिच्या प्रत्येक शब्दांना टोमणे मारले गेले. तिच्या प्रत्येक प्रयत्नाची टवाळी केली गेली. तुझ्या नशिबात सुख नाही असं म्हणून तिला घरात गुलामासारखं वागवलं गेलं. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तिला परकी ठरवलं गेलं. शेवंताला मनोजकडनं आधाराची अपेक्षा होती, पण त्यांनी तिच्या बाजूनं उभं राहायचं टाळलं. शेवटी एका खोट्या अनैतिक आरोपाच्या वादातून त्यांनी तिला लहानग्या मंगेशसह घराबाहेर काढलं आणि त्याच क्षणी तिचं आयुष्य जणू उद्ध्वस्त झालेलं होतं. आता या आंब्याच्या झाडाखाली बसून सगळं आठवत असताना तिच्या डोळ्यातनं अश्रूंचा बांध फुटला. मंगेश तिच्या कुशीत निजला होता, पण त्याच्या रडण्याचा आर्त आवाज तिच्या कानात घुमत होता. त्याला भूक लागली होती. आई म्हणून तिच्या लेकराला काहीतरी खाऊ घालावं इतकीच तिची इच्छा होती, पण तिच्याकडे देण्यासाठी काहीच नव्हतं. तिचं स्वतःचं पोट उपाशी होतं आणि त्या उपाशीपोटी शरीरातलं दूध आटून गेलं होतं. हे जाणवलं आणि शेवंता जास्त व्याकुळ झाली. ती इतकी विचारात गुरफटून गेली की भोवतालच्या जगाचं तिला भानच राहिलं नाही. झाडाच्या पानांमधून पडणाऱ्या उन्हाचे कवडसे तिच्या जळणाऱ्या मनावर परिणाम करत नव्हते. माझं चुकलं कुठे, हा प्रश्न तिच्या काळजाला भेदत होता. मी कोणाचा तरी गुन्हा भोगतीये का हा माझ्या नशिबाचा भोग आहे?
ती विचारांच्या खोल गर्तेत जायला लागली. वेदनेचं मळप तिच्या मनात गडद होत होतं. त्या विचारांच्या वादळात अचानक तिच्या मनात एक नवा प्रकाशकिरण चमकून गेला. मंगेश, माझ्या लेकराला हे दुःख नाही भोगू देणार मी. शेवंता झाडाखालनं उठली. चेहऱ्यावर उघळणारे अश्रू तिने लुगड्याच्या पदरानं पुसले आणि स्वतःशी पुटपुटली, जीवन मला पराभूत करू शकत नाही. मी संघर्ष करीन, मी झगडेन, पण माझ्या लेकराला हे दुःख पुन्हा भोगू देणार नाही. त्या क्षणाला शेवंताच्या मनात नवा निर्धार जागा झाला. भूतकाळाच्या वेदनांनी तिचं आयुष्य व्यापू नये. आता तिला भविष्यासाठी झगडायचं होतं. झाडावरून गळून पडलेला एक आंबा तिच्या नजरेला पडला. तिने तो सावकाश उचलला आणि मंगेशच्या लहानशा हातात ठेवला. शेवटी काहीतरी मिळालं, ती मनाशी पुटपुटली. भूक आणि अशक्तपणानं तिला स्वतःचीही हालचाल करणं कठीण होत होतं, पण मंगेशसाठी तिने स्वतःला सावरलं. त्या आंब्याचा गोडसर रस त्याच्या ओठांवर पोहोचताच त्याच्या भुकेल्या चेहऱ्यावर समाधान झळकायला लागलं. मंगेशचे छोटेसे हात त्या आंब्याला घट्ट पकडून ठेवत होते. ते दृश्य बघता शेवंताच्या काळजावर दगड ठेवावा तशी एक वेदना दाटून आली. आई असून लेकराला वेळच्या वेळी पोटभर अन्न देऊ शकत नाही, यासारखं दुःख अजून काय असू शकतं. मंगेश त्या आंब्यात रमला, पण त्याच्या समाधानातही शेवंता हरवू शकली नाही. तिला आता पुढचा विचार करायचा होता. ती स्वतःशीच म्हणाली, हा आंबा मिळाला म्हणून आजची भूक भागली, पण उद्या आणि त्यानंतरच्या प्रत्येक दिवसाचं काय? जीवनाच्या संघर्षाला पुन्हा नव्यानं सामोरं जाण्यासाठी, मंगेशचं भविष्य घडवण्यासाठी ती ठरवून चालायला लागली. चालताना तिच्या मनात हजारो विचार घोंगावत होते. एका शेतकऱ्याची पत्नी असूनही स्वतःच्या लेकराला 2 घास देण्यासाठी एवढी तडजोड करावी लागते, याचं तिला दुःख वाटत होतं. तिच्या डोळ्यासमोर मंगळवारीच्या भुकेल्या रात्रीचं चित्र उभं राहिलं. त्या रात्री तिने मंगेशच्या डोक्यावरनं मायेनं हात फिरवत त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला होता. भुकेच्या यातनेनं व्याकुळ झालेला तो कोवळा जीव शांत होत नव्हता. त्याचा उपासमारीनं सुटलेला आर्त आवाज आजही तिच्या कानात घुमत होता. शेवंता त्या आंब्याच्या झाडाकडे बघत विचार करायला लागली की हे झाड रोज फळ देतं, सावली देतं, तरी कधी काही मागत नाही. पण आपण माणसं आपल्या अस्तित्वासाठी एवढा संघर्ष का करायला लागतो? शेवंता परत मागे फिरली, झाडाखाली बसली. तिने डोळे मिटून घेतले. सृष्टीतल्या शांततेनं तिला वेढून टाकलं, पण मनात मात्र वादळ घोंगावत होतं. तिच्या आत एक वेगळी ऊर्जा संचारली. आता ती हतबल होऊन थांबणार नव्हती. तिने स्वतःला सावरलं. निर्धारानं पुटपुटली, भुकेच्या या सापाला मोडून काढायचं. माझ्या मंगेशसाठी, माझ्या स्वतःसाठी काहीतरी करायचं. शेवंता झाडाखाली उभी राहिली, पण उपासमारीनं शरीरात शक्तीच उरली नव्हती. क्षणभर तिचे पाय लटपटले. ती पुन्हा खाली बसली. पण यावेळी ती पराभूत नव्हती. ती स्वतःला सावरत नव्या उमेदीनं, नव्या संघर्षासाठी, नव्या सुरुवातीसाठी पुन्हा उठणार होती. बसल्या जागी शेवंताच्या मनात नको नको ते विचार दाटून आले होते. भूतकाळाच्या वेदनांनी तिचं हृदय तडफडत होतं. भविष्याच्या चिंता डोक्यावर व्यापलेल्या होत्या. मन सुन्न झालं होतं. अंगात थकवा जाणवत होता. भुकेच्या वेदनेने आतड्यांवर जणू चाकू चालत होते. पण मंगेश, तो निष्पाप होता. लहानशा मनात कसलीही चिंता नव्हती. मातीशी, दगडाशी खेळत तो आनंदात रमला होता. त्याच्या त्या निरागस हास्यातही शेवंताला वेदनेची किनार जाणवत होती. आई असून पोराच्या भुकेवर फक्त प्रेमानं फुंकर घालणं पुरेसं आहे का, हा प्रश्न तिला सतत बोचत होता. काय करावं, कुठून आणावा उद्याचा घास, विचारांच्या भारानं तिचं डोकं भणभणायला लागलं. बसून काहीच मिळणार नव्हतं. आता मात्र काहीतरी करायला हवं, या निर्धारानं ती उठली. गावाच्या गल्लीबोळात भटकायला लागली. डोळ्यात फक्त एकच ध्येय होतं, पोटासाठी काम मिळवणं, मंगेशसाठी अन्न मिळवणं.
दुपारचं कडक ऊन डोक्यावर आलं होतं. घामानं तिचं अंग निथळत होतं. मनात एकच विचार होता की किती दिवस असं चालणार. कामाशिवाय भाकरी मिळणार नाही. हा निश्चय करूनच ती देवीच्या मंदिरातून मंगेशला कडेवर घेऊन बाहेर पडली होती. पाय लटपटत होते तरीही ती चालत राहिली. एका जुन्या गल्लीत येऊन थांबली. एका मळक्या पण सुबक घराच्या दरवाजाशी उभं राहून तिने आवाज दिला, "कुणी आहे का घरात?" "मायबाप, शेळ्या भाकरीचा तुकडा तरी द्याल का? पोटाला लय भूक लागली हो." काही वेळ शांतता पसरली. मग आतून एक मध्यमवयीन स्त्री बाहेर आली. तिच्या डोळ्यात कुतूहल होतं. "कोण ग तू? कशाला आली तू?" तिने थोड्या कठोर सुरात विचारलं. शेवंता हातबल सुरात म्हणाली, "माई अहो, मी शेवंता. पोटाला लय भूक लागली म्हणून गावभर फिरती. तुमच्याकडे शिळा तुकडा असेल तर माझ्या लेकरासाठी द्या माई." त्या स्त्रीने समोरच्या केविलवाण्या दृश्याकडे नजर टाकली. एक उपाशी आई, तिच्याबरोबर मातीत खेळणारा उपाशी छोटासा जीव. तिच्या हृदयात कालवा कालव झाली. तिने पटकन शेवंताला बसायला सांगितलं. घरात निघून गेली. क्षणभरात ती परत आली. हातात एक गडूभर पाणी आणि ताटात गरमागरम नाचणीच्या भाकऱ्या आणि कालवण होतं. शेवंता काही क्षण स्तब्ध झाली. डोळ्यात पाणी तरळलं. एक साधी भाकरी, पण तिच्यासाठी ती त्या क्षणी अमृता समान होती. तिने मंगेशला जवळ घेतलं आणि पहिला घास त्याच्या तोंडात भरवला. भुकेनं व्याकुळ झालेला तो जीव पोटभर जेवायला लागला. त्याचं समाधान बघून शेवंता निःशब्द झाली. पोट भरताच तो पुन्हा मातीत खेळायला लागला. पण शेवंता मात्र समाधानानं ताटातलं उरलेलं अन्न खायला लागली. भाकरी देणारी ती स्त्री म्हणजे भाताची आई दोघांकडे बारकाईनं बघत होती. शेवंता जरी हलाखीच्या अवस्थेत असली तरी तिच्या व्यक्तिमत्वात एक वेगळा तेजस्वीपणा होता. गोरीपान, सुंदर चेहरा, काळ्या पोत्याच्या मंगळसूत्रानं उजळलेली छाती, हातभर हिरव्या चकचकीत बांगड्या, कपाळावर ठळक कुंकू आणि नीटनेटके विंचरलेले केस, आंबाड्यावर माळलेलं फूल. गरिबी तिच्या जीवनावर आघात करत होती, पण तिच्या अस्तित्वाला लय लावत नव्हती. भाताची आई शेवंताकडे बघत होती. मनात अनेक प्रश्न घोंगावत होते की इतकी सुंदर नीटनेटकी स्त्री अशी उपाशी का? तिच्या आयुष्याला कुठलं दुर्दैवी वळण लागलं असेल? शेवंता आता शांत होती. भूक भागली होती, पण लढाई संपली नव्हती. आता तिला एक नवीन मार्ग शोधायचा होता. आपल्या लेकरासाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी, या उपासमारीच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी. शेवंतानं पानावरचा शेवटचा घास घेतला आणि हात सोडून भाकरी देणाऱ्या भाताच्या आईचे आभार मानले. तिच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू तरळले. "माई अहो, सकाळपासून लेकराला कडेव घेऊन भाकरीच्या तुकड्यासाठी दारोदार फिरले हो, पण कुणी दारात नाही उभं केलं. कुणाच्या बी मनात आमच्यासाठी कणव जागी झाली नाही, पण तुम्ही प्रेमाने जवळ बसवलं, विचारपूस केली आणि आम्हा मायलेकाला पोटभर जेवू घातलं. माझ्या आईचीच आठवण झाली माई. तुमचं हे ऋण मी कसं फेडू?" भाकरी देणाऱ्या भाताच्या आईनं मायेनं तिच्या डोक्यावरनं हात फिरवला. "अगं पोरी, असं काय बोलती तू? भाकरीचा घास वाटल्यानं कुणाचं काही कमी होत नाही. पण मला सांग, सासरी काही अडचण झाली का? सासूने काही त्रास दिला का नवऱ्याशी काही गैरसमज झाला?" शेवंताच्या डोळ्यातनं नकळत अश्रू ओघळायला लागले. तिने पदराने डोळे पुसले आणि ओळ्या गळ्यानं बोलायला लागले. "काय सांगू माय तुम्हाला, अहो माझ्या नशिबातच दुःख लिहून ठेवलंय. माहेर दारिद्र्यानं पाछडलेलं. आम्ही 4 बहिणी, 2 भाऊ. आई वडील 18-20 दारिद्र्याच्या सावटाखाली जगतात. असं आमचं कुटुंब. मी सगळ्यात मोठी होते. जबाबदारी लहानपणी सांगावं पडली माझ्या. कसं बसं 4थीपर्यंत शिकले, पण 4थीत असताना आईला अजून एक मुलगी झाली. मला शाळा सोडायला लागली. आई वडील दिवस रात्र शेतात राबायचे, मजुरी करायचे, पण ना पुरेसं अन्न, ना अंगावर डांगाचे कपडे. आमच्या गोठ्यात एक दुभती काय होती. तिच्या दुधाच्या पैशातनं काही काळ तग धरणं शक्य होतं, पण ते काय पुरेसं नव्हतं. कधी मिळायची भाकरी, कधी उपाशी झोपायला लागायचं. बऱ्याच रात्री आम्ही पाण्यावर झोपलोय माई." शेवंताच्या आवाजात एक वेदना होती.
ती वेदना भाकरी देणाऱ्या भाताच्या आईला अंतर्मुख करून गेली. ती शांतपणे ऐकत होती. शेवंता आपल्या जखमा उघड्या करत होती. तिच्या मनातल्या सलत राहिलेल्या वेदना ओघळायला लागल्या होत्या. भावंड मोठी झाली, शाळेत जायला लागली, तसं मी आईवडिलांना शेतात मदत करायला लागले. कधी गावात मोलमजुरीची कामं मिळायची तर ती करायची, थोडे पैसे घरी आणायचे. दिवस ढकलत होते. माझं वय वाढत होतं तसं आई बाबा, नातेवाईक, गावातले लोक सगळे माझ्या लग्नाची चर्चा करायला लागले. मला लग्नाची घाई नव्हती, पण बाबांच्या आग्रहाखातर मी तयार झाले. बाबांच्या एका लांबच्या मित्राच्या वळखीनं माझ्यासाठी चांगली चांगली स्थळं यायला लागली. मी दिसायला गोड, गोरी गोमटी, त्यामुळे वेगवेगळ्या गावातनं बऱ्याच मागण्या आल्या. शेवटी बाबांनी बाजूच्या कासार गावातला मनोज नावाच्या तरुण होता, त्याच्याबरोबर माझं लगीन ठरवलं. मनोज मुंबईला चांगल्या नोकरी, व्यवहारी, कष्टाळू. बाबांना त्याची खात्री वाटली आणि माझं लग्न निश्चित झालं. सासरी गेलो मी एकच निर्धार केला की हे आता माझं स्वतःचं घर. इथल्या माणसांवर माझा हक्क नसेल, पण मी त्यांच्यावर प्रेम करीन, त्यांना आपलं समजीन, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होईन. तुम्हाला सांगते, सुरुवातीचे काही महिने लय आनंदात गेले. घरच्यांनी प्रेम दिलं, सगळं सुरळीत चाललं होतं. काही महिन्यात मी पोटुशी राहिले. बाळणपण बी सासरीत झालं. एका नव्या आयुष्याचा अंकुर माझ्या कुशीत खेळायला लागला. जसजसे दिवस पुढे जायला लागले ना, तसतसं घरातलं वातावरणच बदलायला लागलं. नवऱ्याच्या वागण्यात मला नकळत काहीतरी वेगळं जाणवायला लागलं. खास करून शेजारच्या विधवेबरोबर माझ्या नवऱ्याचं वागणं. आणखी एका गावातल्या विधवेबरोबरचं प्रकरण गावात कुजबुजतच होतं. शेजारच्या बाई तरुण वयात विधवा झालेल्या. घरच्यांनी त्यांना आदर दिला, पण नवऱ्याची त्यांच्याशी वागणं काहीचं मला संशयास्पद वाटायला लागलं. आधी मी लक्ष नाही दिलं, पण जसजसं त्यांच्या डोळ्यातले हावभाव, शेतात त्यांचं सतत एकत्र जाणं, रात्री अचानक नवऱ्याचं त्यांच्या घरी जाणं माझ्या लक्षात यायला लागलं. माझं मन अस्वस्थ व्हायला लागलं. मी एकटीनं लय सहन केलं, पण आता मनाच्या भीतीच ढासळायला लागल्या. मी नवऱ्याला विचारलं त्याच्याबद्दल, तर त्यांनी माझ्याच अंगावर हात उचलला. म्हणला, घरात राहायचं असेल तर ग बस, नाही तर निघून जा. हे सगळं मला माझ्या मंगेशसाठी सहन करायला लागलं. घरच्यांना, शेजारच्यांना या प्रकाराची कल्पना होती, पण माझ्या बाजूनी कोणीच उभं राहिलं नाही. एक दिवस मी ठरवलं या दोघांना रंगे हात पकडायचं, आणि शेवटी तो दिवस उजाडला. मी सगळं सासूबाईला त्यांच्या डोळ्या देखत दाखवलं, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी माझ्या नवऱ्याचंच समर्थन केलं. मला समजून घ्यायचं तर उलट त्यांनी माझ्यावर नको नको ते घाणेरडे आरोप करायला सुरुवात केली. नवरा, सासू, जाऊबाई तिघं मिळून माझ्यावर संतापानं तुटून पडले. लय अमानुष मारहाण झाली त्या दिवशी. अंगभर काठीचं वन उमटलं होतं, डोक्याला जबर मार लागला होता. त्या रात्री मी अंगणातल्या एका कोपऱ्यात लहानग्या मंगेशला घेऊन एकटीच बसून रडायला लागले. माझ्या वेदनांनी घरदानानून सोडलं होतं, पण कुणाच्या काळजाला पाझर फुटला नाही. माझी आणि मंगेशची अवस्था बघून बी गावातल्या कोणाला आमची दया नाही आली. सकाळ होताच नवऱ्याने माझे केस धरले, फरफटत घरात नेलं, अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवलं. हे सांगताना शेवंताच्या डोळ्यातनं आसवं थांबत नव्हती. ती भाताच्या आईसमोर ओक्साबोक्षी रडत होती. त्या दिवसापासनं मी कायद्याच्या आविष्याप्रमाणे जगायला लागले. कुठल्या ना कुठल्या कारणावरनं रोज मारहाण व्हायची, उपाशी ठेवायची. मानहानी, अपमान, वेदना हे चक्र काही सुटत नव्हतं. सगळ्या अन्यायाचा मला संताप येत होता. किती दिवस सहन करायचं, कुठवर सहनशीलता दाखवायची. एक दिवस निश्चय केला, म्हणलं आता बाद झालं. माझ्या आणि मंगेशच्या आयुष्याच्या रक्षणासाठी मी कोणत्याही थराला जाईन ठरवून टाकलं. पण त्यानंतर काही दिवसातच मनोज गेला मुंबईला निघून. त्याच्या अनुपस्थितीत घरातलं वातावरण शांत झालं. परिस्थिती फारशी सुधारली नव्हती, पण रोजच्या जाचातून काही दिलासा मिळाला. हा दिलासा जास्त दिवस नाही टिकला. मनोज परत गावी आला. पहिल्या काही दिवसात त्यांनी माझ्याशी आणि मंगेशशी प्रेमानं वागायचं नाटक केलं. मी बी समद विसरून त्याच्याशी सन्मानानं वागायला लागले. वाटलं कदाचित त्याचा स्वभाव बदलला असन, पण ते फक्त 4 दिवसाचे पाहुणचार. काही दिवसात त्याचं खरं रूप पुन्हा समोर आलं. पुन्हा त्याच तऱ्हा, तेच चाळे चालू. त्यावरून घरात सतत भांडणं, मारझोड आणि उपासमार. शेवटी हे प्रकरण थेट घटस्फोटापर्यंत पोहोचलं. माझं आयुष्य एका वेगळ्या वळणावर आलं होतं.
माई मला घटस्फोट नको होता म्हणून मी नवऱ्याच्या आणि सासूबाईच्या पायाशी लोटांगण घातलं. अश्रूंनी त्यांचे पाय भिजवले, विनवण्या केल्या, पण त्या दोघांच्या मनाचा कणखरपणा मी काय मोडू शकले नाही. त्यांच्या मनात माझ्या लेकराबद्दल अजिबात दया नव्हती. शेवटी तो निर्णायक दिवस आला. मनोजने अगदी क्षुल्लक कारणावरनं घरात भांडण काढलं. त्या वादात माझं काही चुकलं नव्हतं, पण तरी माझ्या आणि मंगेशच्या कपड्याचा गठ्ठा एका पेट्याऱ्यात भरून बाहेर फेकला. पुढच्या काही क्षणात त्या निर्दयी माणसानं मला आणि माझ्या छोटा मंगेशला जबरदस्तीनं वडत घराच्या उंबऱ्यातनं बाहेर फेकून दिलं. मी, माझा मंगेश आंबरडं फोडून रडत होतो. माझं 3 वर्षाचा निष्पाप मंगेश घाबरून माझ्या गळ्याला घटमिठी मारून बसला. घरातल्या कोणालाच त्याचं हे भय, त्याचं अश्रूत न्हाऊन गेलेलं ते कोवळं बालमन दिसलंच नाही. आम्ही जाणार कुठं, खायचं काय, या विचाराने माझं मन सुन्न झालं. माहेरची परिस्थिती काय वेगळी नव्हती. मी लहानपणी भावंडांसाठी शिक्षण सोडून काम केलं, पण त्या घरातल्या माणसांनी आता मला परकी ठरवलं. तिथं माझ्यासाठी कोणचाच आधार नव्हता, कारण आई वडील लग्नानंतर झाले स्वर्गवासी. आणि माझा गुन्हा काय, तर मी नवऱ्याचे आणि गावाच्या बाईतले अनैतिक चाळे उघडकीला आणले, त्यांना जाब विचारला, एवढंच. माझं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं, पण हे अन्यायाच्या विरोधात उभं राहिल्याचं फळ होतं का हो? भाताच्या आईने हे सगळं ऐकलं. तिच्या काळजाला चटका बसला. शेवंताच्या डोळ्यात साठलेली वेदना बघून तिच्या डोळ्यातनं अश्रुधारा व्हायला लागल्या. शेवटी ती हलक्या आवाजात म्हणाली, पोरी तू काळजी करू नको, मी आहे ना. इथं तुला माझ्या घरात जितके दिवस राहायचं असेल तितके दिवस राहा. मी माझ्या परीने तुला दिन भाकरीचा तुकडा. हे ऐकलं आणि शेवंतानं भाताच्या आईला मिठी मारली. एखाद्या मायलेकीसारखं त्या दोघी हमसाहमशी रडायला लागल्या. मंगेश आईला रडताना बघून मोठ्यांदा रडायला लागला. भाताच्या आईने मायेनं आणि सहानुभूतीनं शेवंताच्या उरातला वेदनेचा भार हलका केला. तिच्या शब्दांमधल्या ममतेचा ओलावा ऐकून शेवंताच्या डोळ्यात अश्रू साठले. त्या क्षणी तिच्या मनातला एकाकीपणाचा आणि दुःखाचा डोंगर जणू वितळून गेला. शेवंतानं भाताच्या आईला घट्ट मिठी मारली. ती मिठी केवळ कृतज्ञतेची नव्हती, ती एका आई मुलीच्या नात्याच्या नव्या सुरुवातीची चाहूल होती. दोघींच्या डोळ्यातनं अश्रुधारा व्हायला लागल्या. जणू त्यांच्या दुःखाच्या खाचखळग्यातलं गढूळ पाणी वाहत जाऊन नव्या नात्यासाठी जागा करत होतं. मंगेशच्या निरागस डोळ्यांनी आईच्या वेदनेची जाणीव घेतली. त्या भावनिक क्षणी त्याचंही मन सैरभैर झालं. तो मोठ्यांदा रडायला लागला. त्या घरात जरी अश्रूंचं मूक दुःख पसरलेलं होतं, तरी त्यात एक वेगळी ऊब, एक वेगळं आपलेपण होतं. त्या दिवशी भाताच्या आईने फक्त भाकरीचा तुकडा शेवंताला द्यायचं वचन दिलं नव्हतं, तर तिला आयुष्यभरासाठी एक नवं घर, नवा परिवार, नवी आशा दिली होती. आता त्यांचं नातं फक्त एका ताटातला अन्नाचा तुकडा वाटून घेण्यापुरतं नव्हतं, ते प्रेम, माया आणि सहकार्याच्या पायावर उभं राहणार होतं. श्रोते हो, शरद नवाळे लिखित शेवंता या कादंबरीचा हा होता 7वा भाग. 8वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. नमस्कार.